नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। साडी खरेदीला गेल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं, एखादी साडी छान वाटली म्हणून आपण खरेदी करतो, पण घरी नेसून पाहिल्यानंतर साडीमध्ये कधी जाड दिसतो तर कधी कधी ती साडी आपल्याला बरोबर वाटत नाही। ही चूक साडी नेसण्याची नसते तर आपण चुकीची साडी निवडल्यामुळे असं होतं। त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 40 नंतर महिलांनी कोणत्या साड्या टाळाव्यात आणि कोणत्या साड्या नेसल्यानंतर आपलं लुक अजूनच सुंदर दिसेल त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लग्न, सण किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी अनेक महिला जड सिल्क साड्या निवडतात, पण या साड्या खूप जड असल्यामुळे दिवसभर नेसायला नको वाटतात, आरामदायक वाटत नाहीत आणि साडी सतत सांभाळावी लागते। अशा वेळी तुम्ही चंदेरी, महेश्वरी किंवा हलकी सिल्क साडी निवडू शकता। या साड्यांचे कापड खूप हलके असते, त्यामुळे या साड्या अंगावर व्यवस्थित बसतात। चंदेरी आणि महेश्वरी साड्यांमध्ये हलकी चमक असल्याने त्यामुळे ह्या साड्या एलिगंट आणि क्लासी लुक देतात। त्यानंतर पाहूया स्लिपरी, जॉर्जेट किंवा सिफॉन साड्या। या साड्या दिसायला खूप सुंदर असतात, पण त्या साड्या घसरट असल्यामुळे पदर वारंवार सांभाळावा लागतो आणि प्लीट्सही नीट बसत नाहीत। अशा वेळी कॉटन, लिनन किंवा नारायणपेठ साडी चांगला पर्याय असतो। या साड्यांचे कापड थोडे लाईट वेट असते, त्यामुळे त्या साड्या परफेक्ट नेसता येतात आणि ह्याच्या प्लीटही क्लीन दिसतात आणि दिवसभर अशा साड्या सांभाळणे अगदी सोपे असते। विशेषतः ही नारायणपेठ साडी हलकी आणि सुंदर बॉर्डर असल्यामुळे त्यामुळे त्या साड्या खूपच क्लासी दिसतात। काही वेळा खूप मोठ्या प्रिंट किंवा डिझाईन असलेल्या साड्या नेसल्यावर शरीर जाड दिसते। अशा वेळी मोठ्या प्रिंटऐवजी जामदानी, इक्कत किंवा छोट्या डिझाईन्स असलेल्या साड्या निवडल्या तर त्या खूपच क्लासी दिसतात। काही साड्यांची बॉर्डर खूप मोठी असतात, त्यामुळे साडी नीट नेसता येत नाही आणि प्लीट क्लीन दिसत नाहीत आणि चालताना साडी खूप जड वाटते। त्याऐवजी मध्यम किंवा नाजूक बॉर्डर असलेल्या साड्या निवडल्या तर साडी खूपच ग्रेसफुल दिसते। उदाहरणार्थ लिनन, महेश्वरी, कॉटन, सिल्क या साड्यांची बॉर्डर साधी असते, त्यामुळे साडी व्यवस्थित बसते आणि अशा साड्या 40 नंतर महिलांना खूपच क्लासी आणि एलिगंट लुक देतात। खूप चमकणाऱ्या साडीमध्ये तुमचा लुक ओव्हर वाटू शकतो, त्याऐवजी पेस्टल कलरच्या साड्या, साध्या सिल्क साड्या किंवा क्लासी हँडलूम साड्या निवडल्या तर त्या खूप सुंदर दिसतात। या साड्या सिंपल असतात, त्यामुळे साड्या खूपच स्टायलिश आणि ग्रेसफुल लुक देतात। त्यामुळे साडी विकत घेताना साडीची डिझाईन छान असून चालत नाही। साडी जड आहे किंवा हलकी, साडीचे कापड कसे आहे, साडी शरीरावरती व्यवस्थित बसते की नाही हे पाहणे देखील तितकेच गरजेचे असते। जर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा।